विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी KRTR BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आजच्या तासिकेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220 अय जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशल पेपर आहे यामध्ये चॅप्टर नंबर 3 महाराष्ट्राचे हवामान याविषयी आपण चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण महाराष्ट्राच्या हवामानाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रातील हवामानाचे वेगवेगळे ऋतू कोणते होते, उन्हाळा ऋतू असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल. उन्हाळा असेल तर उन्हाळ्याचा किती कोणत्या महिन्यापासून तर कोणत्या महिन्यापर्यंत आहे, पावसाळा असेल तर पावसाळ्याचा काळ कोणता आहे, त्यानंतर हिवाळा असेल तर हिवाळ्याचा काळ कोणता आहे हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्याचबरोबर मागील तासिकेमध्ये उन्हाळ्यातील हवामानाची परिस्थिती काय होती, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मार्च, एप्रिल व मे या 3 महिन्याच्या काळामध्ये सर्वात जास्त उष्णता असते, तर तापमान सतत वाढत जाते. कोकणात त्याचप्रमाणे पठारावर असह्य उष्णता अनुभवास येते, कोरडे वारे वाहत असतात. याच ऋतूमध्ये विशेषतः एप्रिल आणि मे महिन्याच्या काळामध्ये राज्याच्या बऱ्याच भागात वादळी वारे वाहतात. त्यामुळे पडणारा वळीव पाऊस याच काळातील मोठ्या प्रमाणात सुसह्य करण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच ज्या भागामध्ये पाण्याची दुर्भिक्ष असते अशा भागामध्ये पाऊस पडल्यामुळे पाणी पुरवठ्याचा काही प्रश्न सुटण्यामध्ये त्यास मदत होत असते. त्याचबरोबर काही भागामध्ये उन्हाळी पिके घेतली जातात. या पिकांना देखील ह्याच उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाचा देखील फायदा होत असतो. हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्याचबरोबर मागील तासिकेला हे बघितलं की दैनिक तापमान, कमाल तापमान किती होतं, त्याचबरोबर दैनिक किमान तापमान किती होतं, दैनिक तापमान कशी होती, हवेचे दाब आणि वारे याच्याविषयी चर्चा केली. त्यानंतर पर्जन्य असेल की कोणकोणत्या भागामध्ये किती पर्जन्य सेंटीमीटर पाऊस पडतो हे आपण मागील तासिकेला बघितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, सापेक्ष आर्द्रताचं प्रमाण कसं कोणत्या ठिकाणी कसं याचाही अभ्यास मागील तासिकेला आपण केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या हवामानातील पुढचा जो ऋतू आहे त्या एका ऋतूविषयी चर्चा करणार आहोत. त्या ऋतूचं नाव आहे पावसाळा किंवा पावसाळ्यातील हवामानाची परिस्थिती. यामध्ये आपण बघत असताना यामध्ये नैसर्गिक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पावसाळा भारतामध्ये काय येतो, त्यामुळे महाराष्ट्रात काय येतो, म्हणजे ह्या नैऋत्य मान्सून वारे असेल किंवा ईशान्य मान्सून वारे असेल, हे नैऋत्य मान्सून वाऱ्याची निर्मिती कशी होते, भारतीय मान्सूनची संकल्पना काय आहे, त्याचबरोबर मान्सून निर्मितीमध्ये परंपरागत काही स्पष्टीकरण कशा केले, मान्सूनचे स्वरूप काय आहे, मान्सूनचे आगमन कसे होते, निर्गमन कसे होते, त्याचबरोबर पर्जन्यक्षम प्रणाली कशी आहे आणि पावसाचे वितरण काय आहे, याचबरोबर मान्सूनमधील खंड असेल, मान्सूनमधील निर्गमन असेल, याही घटकांचा आपल्याला आजच्या तासिकेमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाळ्यात पडणारा पाऊस किती प्रमाणात पडतो हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हवामानदृष्ट्या जर आपण बघितलं की सर्वात महत्त्वाचा काळ जो अतिशय महत्त्वाच्या दृष्टिकोनातून मानला तो भारताच्या दृष्टिकोनातून असेल किंवा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून असेल तर तो पावसाळा असतो. कारण 4 महिन्यामध्ये जो काही पाऊस पडतो त्यावर महाराष्ट्राचे जीवन सुफलाम होण्यामध्ये किंवा महाराष्ट्राचे लोकजीवन त्याच्यावर अवलंबून असते. म्हणजे पिण्याचे पाणी असेल, अन्नधान्य असेल, नगदी पिके असेल, गुरांना चारा असेल, उद्योगधंद्यांना पाणी असेल, या सर्वांची गरज ह्या पडणाऱ्या पावसावरच भागवली जात असते. म्हणजे पडणाऱ्या पावसाचा काळ किती पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे, त्याचबरोबर त्यामध्ये असणारा खंड कसा आहे, म्हणजे त्यामधील खंड होता, त्यानंतर पावसाचे स्वरूप कसं आहे, त्यामध्ये त्याची असणारी विविधता, या सर्व घटकांचा परिणाम हा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागावर होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं की पावसाचं प्रमाण काही भागामध्ये अतिशय कमी असू शकतं, तर त्या ठिकाणी असणारी परिस्थिती वेगळी असू शकते. त्यानंतर काही ठिकाणी पडणारा पावसाचा काळ हा अतिशय कमी असतो किंवा कमी प्रमाणात पाऊस पडतो किंवा त्यामध्ये कायमचा खंडही पडू शकतो. किंवा पावसाची विविधता जर आपण बघितली तर सह्याद्री पर्वतामध्ये पडणारा पाऊस, विदर्भात पडणारा पाऊस, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा या भागात पडणारा पाऊस, यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. म्हणजे पावसाचे प्रमाण असेल किंवा पाऊस पडण्याचा काळ असेल किंवा त्यामधील असणारा खंड असेल, या गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणावरती ह्या विविधता आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करत असत असं आपल्याला बघावयास मिळतं. म्हणजे महाराष्ट्राच्या हवामानाचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात पाऊस पडतो, किती प्रमाणात पर्जन्याचे प्रमाण घडते किंवा किती प्रमाणात याचा सखोल आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किंवा हवामानाच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे की
पावसाळा असेल किंवा नैऋत्य मान्सून वारे असतील, या नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या काळातील काय काय परिस्थिती असते आणि या परिस्थितीचा महाराष्ट्रातील जनतेला कसा फायदा होतो हेही आपल्याला या ठिकाणी नमूद करावे लागेल. आता आपण पुढे जाणार आहोत की नैऋत्य मान्सून वाऱ्याची निर्मिती कशी होते. आता नैऋत्य मान्सून वारे म्हणजे काय, एखाद्या नैऋत्य मान्सून वारे कशाला म्हणायचं किंवा नैऋत्य मान्सून वाऱ्यांना निर्मिती का होती याच गोष्टीचा अभ्यास करत असताना आपण एक थोडक्यात असं बघूया की विशिष्ट ऋतूंमध्ये पडणाऱ्या आपल्या पावसामध्ये म्हणजे वर्षाच्या विशिष्ट ऋतू, वर्षाचा जर आपण विचार केला त्या वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला आपण मोसमी पाऊस किंवा मान्सून असंही म्हणत असतो किंवा आपल्याकडे दुसऱ्या भाषेमध्ये त्याला पावसाळा असे म्हणतात. म्हणजे भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाच मान्सून असं म्हणतात. असं आपल्याला माहिती आहे की हा विशिष्ट काळात पडतो म्हणून त्याला मान्सून असंही म्हटलं गेले आहे. म्हणजे भारताच्या बाबतीत असं जर आपण बघितलं गेलं तर भारतातील शेतीवर असेल, मानवी जीवनावर असेल किंवा भारताच्या विविध आर्थिक बाबीवर असेल या परिणाम करणारा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला म्हणावा लागेल. म्हणजे पाऊस हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो आर्थिक दृष्टिकोनातून असेल किंवा औद्योगिक दृष्टिकोनातून असेल किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून, शेती दृष्टिकोनातून असेल किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या घटकावर जर महत्त्वाचा परिणाम करणारा घटक जर असेल तर तो हा पाऊस आहे. सर्वसाधारणपणे ठराविक काळाने दिशा बदलणारा किंवा वारे असतात त्या वाऱ्यांना आपण मान्सून वारे असंही म्हणत असतो. म्हणजे विशिष्ट काळातच की त्या वाऱ्यांबरोबर पाऊस येतो आणि त्यातून मान्सून असंही म्हटलं आपण गेलो आहे. म्हणजे जून ते हा सप्टेंबरचा काळ जर बघितला आपण, या काळामध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याकडे पडतो म्हणून ज्याला या ठिकाणी एक ऋतूंचं नाव दिलं आपण त्याला म्हणतो पावसाळा. भारताच्या नैऋत्येकडून हा पावसाळा येतो म्हणून त्याला नैऋत्य मान्सून असे म्हणतात. आता पावसाळा येतो म्हणजे त्याला नैऋत्य मान्सून असं का म्हणायचं, कारण नैऋत्य दिशेकडून येतो म्हणून त्याला नैऋत्य मान्सून. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजावी लागेल. म्हणजे पावसाळा हा ऋतू आणि नैऋत्य मान्सून वारे ह्याच्यामध्ये थोडासा फरक समजून घ्या. त्यानंतर ज्या वाऱ्याबरोबर हा पाऊस किंवा हे पर्जन्य भारतामध्ये प्रवेश करतात ते दोन गोष्टीकडून, एक हिंदी महासागरावरून व अरबी समुद्रावरून येत असतात. म्हणजे या वाऱ्याबरोबर पाऊस ज्या ठिकाणी प्रवेश करतो ते दोन गोष्टी आहे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रावरून. म्हणजे अशा प्रकारे थोडक्यात भारतामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याची निर्मिती होते. याचाही आपल्याला पुढे गेल्यानंतर आपल्याला की भारतीय मान्सूनची संकल्पना काय, भारतीय मान्सूनची संकल्पना सांगत असताना थोडक्यात असंही आपल्याला वाटतं की मान्सून म्हणजे काय किंवा मान्सून का म्हणतो किंवा मान्सून म्हणजे विशिष्ट काळात पडणारा पाऊस असे आपण म्हणू शकतो. पण थोडक्यात सर्व भारतीयांच्या मतानुसार जर आपण गेलं तर मान्सून म्हणजे काय, तर मान्सून म्हणजे पाऊस असं आपल्याला मला वाटतं. किंवा जर आपण खलाशांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर खलाशांना एक गोष्ट असते की होडी वळवण्यासाठी सागरामध्ये वाऱ्याची दिशा असते आणि वाऱ्याची दिशा कशी आहे हे ते सांगू शकतात. म्हणजे ह्याही या गोष्टींना आपण बघितलं गेलं तर त्यांच्या मतानुसार जर गोष्टी असेल ती एक वाऱ्याची दिशा आहे असं ते म्हणतात. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर शास्त्रज्ञ असतील किंवा हवामानशास्त्रज्ञ असतील किंवा वातावरण शास्त्रज्ञ असतील या शास्त्रज्ञांच्या मतानुसार भारतीय उपखंडामधील जानेवारी ते जुलै काळामध्ये प्रचलित वाऱ्याची उलटसुलट दिशा होय असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच अशा प्रकारे वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या लोकांनी मांडल्या गेल्या आहेत. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक गोष्ट ही त्याच्या फायदेशीर असली पाहिजे म्हणून भारतीय मान्सूनची संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करताना भारतीयांच्या मध्ये पाऊस म्हणजेच मान्सून असं आपण त्या ठिकाणी म्हणू. आता पुढे जाणार आहोत की पुढे आपण बघणार आहोत की मान्सून निर्मितीच्या बाबतीमध्ये काही स्पष्टीकरण दिली आहे की परंपरागत स्पष्टीकरण काय आहेत की उन्हाळ्यामध्ये आशिया खंडाच्या अंतर्गत प्रदेशाचे तापमान जास्त असल्याने हवेचा अतिशय कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी निर्माण होतो. आता उन्हाळ्यामध्ये आशिया खंडाच्या अंतर्गत प्रदेशामध्ये तापमान जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, कमी दाबाचा प्रदेश तयार होणार आहे आणि कमी दाबाचा प्रदेश त्या ठिकाणी तयार होतो. आणि आता त्याच वेळेस परिस्थिती काय असते, भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात हवेचे स्वतंत्र कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे आता या दोन गोष्टी बघा, या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आशिया खंडाचा जो अंतर्गत प्रदेश आहे या अंतर्गत प्रदेशामध्ये तापमान वाढल्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा प्रदेश त्या ठिकाणी तयार होतो व भारतीय उपखंडाच्या वायव्य भागामध्येही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणजे दक्षिण गोलार्धातील हिंदी महासागरावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून आता बघा दक्षिण गोलार्ध कुठे आहे, हिंदी महासागरावर जास्त दाबाचा पट्टा आहे, जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे विषुववृत्त ओलांडून या कमी दाबाच्या केंद्राकडे आकर्षले जातात, त्यांना आपण नैऋत्य मान्सून वारे म्हणतात. म्हणजेच या गोष्टी आपण सांगत असताना की वाऱ्यांचा नियम काय आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणे
पण त्याच वेळेस परिस्थिती अशी असते की भारतीय वायव्य उपखंडामध्ये स्वतंत्र असा कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी तयार होतो आणि हिंदी महासागरावरील जास्त दाबाकडून जे वारे विषुववृत्त ओलांडून कमी दाबाच्या केंद्राकडे आकर्षले जातात त्याला आपण नैऋत्य मान्सून वारे असंही म्हणत असतो. म्हणजेच ही गोष्ट आपल्याला समजून घेईल की मान्सूनचे तंत्र असेल ते अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्न करून हे आपण समजून घेतले आहेत. म्हणजे मान्सूनच्या निर्मितीबाबतीत सुरुवातीचं असं एक मत आहे की भूखंड आणि सागराची उष्णता ही ग्रहण शक्ती भिन्न असल्यामुळे भूखंडाचे तापमान जास्त असते आणि भूखंडाचे तापमान जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस निर्मिती होते किंवा नैऋत्य मान्सून निर्माण होता असं आपल्याला म्हणावं लागेल. सागराचे तापमान कमी असते त्या अनुषंगाने वातावरणातील हवेच्या दाबामध्ये फरक आढळतो म्हणून सागराकडून भूखंडाकडे वारे वाहू लागतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात मान्सूनची निर्मिती कशी होते किंवा मान्सूनच्या निर्मितीबाबत काय काय स्पष्टीकरण देता येईल ह्याही ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतं की भूखंड आणि सागर यामधला असणारी कोणकोणत्या गोष्टीमुळे निर्माण होतं हे आपण या ठिकाणी स्पष्ट केले आहेत. थोडक्यात असं आपल्याला म्हणावं आहे की जास्त दाबाकडून असणारे वारे हे कमी दाबाकडे आकर्षले जातात आणि त्यामुळे भारतामध्ये मान्सूनची निर्मिती होते असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. आपण म्हणणार आहोत की मान्सूनचं वातावरणशास्त्रामधील काय काय संज्ञा दिल्या आहेत. वातावरणशास्त्रातल्या संज्ञा दोन महत्त्वाच्या अतिशय महत्त्वाच्या संज्ञा आहेत. एक पहिली संज्ञा दिली आहे किंवा एक संकल्पना दिली आहे त्याला म्हणतात आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन्स किंवा ITCZ, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन ITCZ म्हणजेच आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा. आता आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा म्हणजे काय तर हिंदी महासागराजवळ विषुववृत्तात स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण प्रदेशास हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण प्रदेशास आपण काय म्हणतो आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा असे म्हणतात. आता हा ऋतुमानानुसार थोडंसं त्याच्या स्थानांतर करत असतो. म्हणजे ऋतुमानानुसार किंवा सूर्याच्या भासमान प्रमाणानुसार यामध्ये काही फरक होत असतो किंवा बदल होत असतो. म्हणजे यावरच ह्या गोष्टीवरतीच ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा किंवा ITCZ. यामुळे मान्सूनचे आगमन असेल किंवा निर्गमन असेल ह्या गोष्टी त्याच्यावरतीच अवलंबून असतात आपण ह्या ठिकाणी नमूद करू शकतो. म्हणजेच आता त्यानंतर पुढचा एक संज्ञा दिली की पश्चिमी जेट स्ट्रीम. ओके, आता पश्चिम आशियामध्ये भूपृष्ठापासून सुमारे 3 किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी जेट स्ट्रीम म्हणतात. आता याचाही प्रभाव हवामानावर होत असतो. म्हणजे ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे वातावरणातील आंतर उष्ण केंद्रीय कटिबंधीय पट्टा व पश्चिमी जेट स्ट्रीम ह्या दोन गोष्टीमुळे वातावरणामध्ये असे बदल आपल्याला बघावयास मिळत असतात. पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत की मान्सूनचे स्वरूप काय. आता मान्सूनचे स्वरूप सांगत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट ही शास्त्रीय पद्धतीने समजावून गेली पाहिजे. म्हणजे मान्सूनचं स्वरूप असेल किंवा मान्सूनच्या स्वरूप सांगत असताना थोड्याफार प्रमाणात मान्सूनच्या बाबतीत काय काय गोष्टी घडू शकतात किंवा मान्सूनच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या असू शकतात. तर पहिली गोष्ट असू शकते की मान्सूनचं आगमन आणि मान्सूनची वाटचाल कशी असली पाहिजे. मान्सूनचे आगमन म्हणजे मान्सूनचं आगमन विशिष्ट वेळेत झालं आहे का किंवा मान्सूनची वाटचाल ही विशिष्ट पद्धतीने चालू आहे का किंवा वेगळ्या व्यवस्थित दिशेने चालू आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतं. त्यानंतर पुढचं बघणार आहोत की पर्जन्यक्षम प्रणाली असेल किंवा पावसाचे वितरण असेल किंवा मान्सूनच्या पावसाचे वितरण कसं दिलं आहे ह्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मान्सूनच्या स्वरूपावरून समजता येतील. त्यानंतर मान्सूनचं निर्गमन कसं होतं आहे म्हणजे मान्सूनचं निर्गमन होण्यामध्ये काही अडचणी येतात का ह्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील. किंवा मान्सूनचा खंड आहे एकदा मान्सून होऊन गेला परत काही काळानंतर थांबला आहे त्याच्यामध्ये काही खंड पडला आहे का. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीचं म्हणजे मान्सूनचं आगमन असेल किंवा मान्सूनची वाटचाल असेल पर्जन्यक्षम प्रणाली असेल किंवा मान्सूनच्या पावसाचे वितरण असेल मान्सूनचे निर्गमन असेल किंवा मान्सूनचा खंड असेल या सर्व गोष्टी आपण अभ्यासत असताना ह्यात पद्धतीने आपण ह्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यासल्यामुळे मान्सूनचे स्वरूप आपल्याला पटकन समजत असते. त्यानंतर पुढे जाणार आहोत की मान्सूनचे आगमन असेल किंवा मान्सूनची वाटचाल असेल. आता आपण बघत असताना मान्सूनच्या स्वरूपांमधला पहिला टॉपिक बघणार आहोत मान्सूनचे आगमन आणि मान्सूनची वाटचाल. सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यामध्ये भूभाग असेल जलभाग असेल हे तापणे म्हणजेच हे मान्सूनचे तंत्र आहेत. यावरूनच या भारतीय उपखंडामध्ये मान्सूनचे वारे वाहतात हे आपल्याला माहीत झालं आहे की थोडक्यामध्ये की उन्हाळ्यामध्ये भूभाग तापतो आणि जलभाग तापतो या दोन गोष्टी झाल्यामुळे या ठिकाणी मान्सूनचे तंत्र वापरले गेल्यामुळे या ठिकाणी असणारे मान्सून निर्मिती होतो असं आपल्याला म्हणावं लागेल. आता मान्सूनचे तंत्र काय आहे की यामुळेच भारतीय उपखंडामध्ये मान्सून वारे वाहू लागतात.
आता पहिला गोष्ट आहे की अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याचे उत्तरेकडे सरकणे. आता हा पहिला गोष्ट झाली की मान्सूनचे आगमन आणि मान्सूनची वाटचाल होण्यासाठी पहिलं घटक कारणीभूत ठरतात किंवा पहिलं कारण घडतं की अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा उत्तरेकडे सरकतो. म्हणजे जो केंद्रीभवन पट्टा विषुववृत्ताच्या दरम्यान आहे त्या ठिकाणी तो त्यावेळेस सूर्याचे बाष्पमान भ्रमण किंवा उत्तरायण चालू झाले असल्यामुळे त्या ठिकाणी अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा हा उत्तरेकडे सरकतो. म्हणजे आता उत्तरेकडे सरकल्यानंतर काय होत असते तर बघा, हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भूप्रदेश असलेले उन्हाळ्यात तापल्यामुळे वायव्य भागामध्ये कमी दाबाचं केंद्र तयार होतं. कमी दाबाचं केंद्र निर्माण झाल्यामुळे तर हिंदी महासागरामध्ये दक्षिण भागाला आता या ठिकाणी हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागामध्ये आपण जर बघितलं आणि त्या बघितल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाली आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे किंवा त्या ठिकाणी उन्हाळा असल्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचे केंद्र निर्माण झाले. आता त्या ठिकाणी कमी दाबाचे केंद्र निर्माण झाले, पण त्याच वेळेस असणारी परिस्थिती ही हिंदी महासागरामध्ये त्याच्या विरुद्ध बाजूने, म्हणजे कशी तर त्या ठिकाणी दक्षिण भागामध्ये हवेचा दाब हा जास्त आहे. आता हिंदी महासागराने आग्नेय व्यापारी वारे 40° पूर्व रेखावृत्त ते 60° पूर्व रेखावृत्त दरम्यान विषुववृत्त ओलांडून दिशा बदलून नैऋत्य मान्सून वारे वाहतात. म्हणजे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. वारे वाहून आपल्या कमी दाबाच्या केंद्राकडे आकर्षिले जातात. म्हणजे वायव्य भागामध्ये कमी दाबाचं केंद्र आहे आणि हे वायू भागामध्ये कमी दाबाचं केंद्र असल्यामुळे वाऱ्यांचा एक गुणधर्म आहे किंवा नियम आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणे. म्हणजे ह्या गोष्टी असल्यामुळे अंतर्उष्ण केंद्रीभवन पट्ट्याचे उत्तरेकडे सरकल्यामुळे मान्सून येतो असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर पुढचा एक आपण स्वरूप समजत असताना पुढचा एक घटक बघतोय की वायव्य भागातील कमी दाबाचे केंद्र असेल अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्यातील काय नातं आहे हे आपल्याला बघून घ्यावं लागेल. म्हणजे ह्या पुढचं मान्सूनचं स्वरूप समजत असताना की वायव्य भागातील कमी दाबाचं केंद्र निर्माण झालं आहे आणि अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा आहे, यामध्ये कुठलं नातं निर्माण झालं किंवा कुठल्या यांच्यातील रिलेशन काय किंवा सहसंबंध कसा आहे, तर सहसंबंध अभ्यासत असताना आपल्याला भारतीय उपखंडावरील वायव्य भागातील कमी दाबाचे केंद्र असेल, अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याचे नाते असेल, म्हणजे आग्नेय व्यापारी वाऱ्याने विषुववृत्त ओलांडल्यानंतर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नैऋत्य मान्सून वारे वाहतात. या संदर्भात या घटकाची कामगिरी आपल्याला या ठिकाणी पार पाडावी लागेल. म्हणजे भारतीय उपखंडामध्ये वायव्य भागामध्ये त्यावेळेस काय होतंय तर कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं आणि त्यावेळेस अंतर्उष्ण केंद्रीभवन पट्टा यांचं नातं कसं आहे तर आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नैऋत्य मान्सून वारे वाहतात. थोडक्यात ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. म्हणजे ह्या कशामुळे झाले त्या ठिकाणी वायव्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा झाला आणि त्याचबरोबर अंतर्उष्ण केंद्रीभवन पट्टा या ठिकाणी सरकल्या गेल्यामुळे विषुववृत्तावर असणारे हे वारे आग्नेय व्यापारी वारे हे पश्चिम किनाऱ्यावरून नैऋत्य मान्सून वारे वाहतात आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडते. म्हणून मान्सूनच्या स्वरूपावर हा एक घटक अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर पश्चिमी जेट स्ट्रीमच्या निर्गमनानंतरच अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा आणि पूर्वी जेट स्ट्रीमचे आगमन ह्या गोष्टी होत असतात. म्हणजे हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये स्थित असलेल्या पश्चिमी जेट स्ट्रीमचे निर्गमन झाल्यानंतरच अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा त्या ठिकाणी येत असतो किंवा सरकतो. पूर्वीय जेट स्ट्रीममुळे पश्चिमी जेट स्ट्रीमच्या निर्गमनाच्या प्रदेशातही आढळतात. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला बघितल्या गेल्या पाहिजे. हिमालयाच्या दक्षिण भागात जर आपण गेलो त्या ठिकाणी पश्चिम जेट स्ट्रीम आपल्याला आढळतो, पण हा पश्चिम जेट स्ट्रीम ज्यावेळेस निर्गमन होईल त्यावेळेसच त्या ठिकाणी अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा निर्माण होईल आणि अंतर्उष्ण केंद्रीभवन पट्टा निर्माण झाला त्या ठिकाणी तरच त्या ठिकाणी ह्या काही गोष्टी होऊ शकतात. म्हणजे पूर्वीय जेट स्ट्रीम असतील पश्चिमी जेट स्ट्रीमच्या निर्गमनानंतर तरच या प्रदेशामध्ये आढळतात. म्हणजे पूर्वीय जेट स्ट्रीम पश्चिमेची जेट स्ट्रीम गेल्यानंतरच पूर्वी येतात आणि पूर्वी आल्यामुळे अंतर्उष्ण केंद्रीभवन पट्टा त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे ह्या गोष्टी पश्चिमी जेट स्ट्रीमच्या निर्गमनानंतर अंतर्उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा आणि पूर्वीय जेट स्ट्रीमचे आगमन याहीमुळे मान्सूनचे स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी समजायला सोपे होऊ शकते. त्यानंतर आपण बघणार आहोत की मान्सून निर्मितीची संकल्पना. आता मान्सून निर्मितीची संकल्पना आपण अभ्यासत असताना की कोणती गोष्ट अभ्यासली गेली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये हिमालय असेल, तिबेटचे 4 ते 5 दशलक्ष चौरस किलोमीटरचा प्रदेश अतिशय तापतो, त्यामुळे पूर्वीय जेट स्ट्रीम ची निर्मिती होते. आता हे जेट स्ट्रीमची निर्मिती होत असताना पुढे काही गोष्टी होतात की उंचीवरच्या प्रदेशामध्ये उष्णतेचे विसर्जन होते. तापमानाच्या मध्यभागामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उच्च भूमीतून विरुद्ध दिशेला मुख्य हवेचे 2 प्रवाह निर्माण होतात. आता यापैकी जर एक प्रवाह असेल तो विषुववृत्ताकडे वाहतो
की जो भूपृष्ठावर विषुववृत्त ओलांडतो आणि ज्यामुळे रिकामी झालेली जागा घेण्यास जाऊ लागतो व दुसरा प्रवाह ध्रुवाकडे वळतो. आणि यापैकी आपण पहिला प्रवाह भारतीय पूर्वीय जेट स्ट्रीम आणि दुसरा प्रवाह म्हणजे पूर्व मध्य आशियात पश्चिमी जेट स्ट्रीम म्हणून स्थित आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पहिला प्रवाह जर तुम्हाला सांगितला की पूर्वीय जेट स्ट्रीम आणि दुसरा प्रवाह सांगितला की पश्चिमी जेट स्ट्रीम, म्हणजे श्रीलंकेमध्ये मे महिन्याच्या आठवड्यामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याचे आगमन होते हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा केरळमध्ये आपण गेलो तर केरळमध्ये तिरुवनंतपुरमला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जूनला मान्सूनचा पहिला पाऊस पडतो असंही आपण या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे थोडक्यात कोलकात्याला 7 जूनला असेल, मुंबईला 10 जूनला नैऋत्य मान्सून वारे येतात, उत्तरेकडे मान्सूनचे आगमन होते असं आपण या ठिकाणी नमूद करतो किंवा म्हणतो किंवा मानतो किंवा येत असतं ह्या सर्व गोष्टी. म्हणजे अशा प्रकारे मान्सूनची निर्मितीची संकल्पना आपल्याला या ठिकाणी मांडता येऊ शकते. त्याबरोबर भारतामध्ये सर्वत्र गोष्टीचा विचार केला तर भारतामध्ये मान्सून हा 15 जुलैपर्यंत सगळे मान्सून वारे वाहत असतात आणि मान्सूनच्या सर्व मान्सूनमय वारत हा त्या ठिकाणी होत असतो. पुढे जाणार आहोत की पर्जन्यक्षम प्रणाली व मान्सूनचे पावसाचे वितरण. आता पर्जन्यक्षम प्रणाली किंवा मान्सूनच्या पावसाचे वितरणाचा अभ्यास करत असताना त्या गोष्टी पाहिल्या पाहिजे की आर्द्रकाल आणि शुष्ककाल, म्हणजे आर्द्रकाल किती आणि शुष्ककाल किती ह्याही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच असतो आपल्याला माहिती आहे की पगाशीच आपण सांगितलं कराने. किंवा अर्थात मान्सून पाऊस कधीच सातत्याने पडत नाही, तर तो कधी अधूनमधून पडत असतो. आर्द्र कालामध्ये पाठोपाठ शुष्क कालही त्या ठिकाणी येत असतो असं आपल्याला माहिती आहे. किंवा पावसाचं वितरण जर आपल्याला बघत असताना की पावसाचं वितरणाचा अभ्यास करत असताना बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या उष्णकटिबंधीय आवर्तांमुळे भारतीय मैदानी प्रदेशात पश्चिम घाटामुळे पडणारा पाऊस हा प्रतिरोध पर्जन्याचा असतो. तर पश्चिम किनारपट्टीजवळ विषुववृत्ती जेट स्ट्रीमच्या स्थानामुळे पश्चिम किनारपट्टीवर पाऊस अवलंबून असतो. म्हणजे ह्याही गोष्टी एकमेकावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. किंवा मान्सून द्रोणी असेल किंवा आवर्ताचा सहसंबंध काय, तर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणाऱ्या उष्णकटिबंधीय आवर्ताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते. आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असतो. यालाच भारतीय मौसम विज्ञानामध्ये मान्सून द्रोणी असे म्हणतात. आता बघा मान्सून द्रोणी काय, तर आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याच्या स्थानावरच आवर्ताचा मार्ग अवलंबून असतो. यात भारतीय मौसम विज्ञानामध्ये मान्सून द्रोणी म्हणतात. ज्याप्रमाणे मान्सून द्रोणीचा आस आंदोलित होत जातो त्याप्रमाणे आवर्ताचा मार्गही बदलत असतो. यामुळे पावसाची तीव्रता असेल किंवा दरवर्षी पडणाऱ्या वितरणामध्ये फरक असेल, हा फरक या गोष्टीमुळे दिसत असतो. किंवा पश्चिम किनाऱ्यापट्ट्यापासून पूर्व व ईशान्येकडे तर भारतीय मैदानावर व द्वीपकल्पाच्या उत्तर भागामध्ये वायव्येकडे गेल्यामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जाते आपल्याला असं या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे ह्या गोष्टी अभ्यासत असताना आपल्याला की मान्सून द्रोणी असेल किंवा आवर्ताचा काय संबंध आहे हे आपल्याला त्या ठिकाणी केला. मान्सून म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला आंतर उष्णकटिबंधीय आवर्ताची वारंवारिता दरवर्षी बदलते हे आपण तुम्हाला सांगितलं. म्हणजेच ह्या गोष्टी मान्सून द्रोणी आणि आवर्ताचा संबंध या ठिकाणी निश्चित करत असतात. नंतर आपल्याला असं बघता येईल की मान्सूनमध्ये का खंड निर्माण होतो, तर मान्सूनमध्ये खंड निर्माण होतो किंवा खंड का पडतो हे असं बऱ्याच वेळा 2-2 आठवडे पडतो, काही महिने पडू शकतो, किंवा काही दिवसही पडू शकतो. यालाच आपण काय म्हणतो, मान्सूनचा खंड असे म्हणतो. मान्सूनचा खंड म्हणजे काय, पावसाळा सुरू झाला आणि काही काळामध्ये बऱ्याच वेळेपर्यंत पाऊसच पडला नाही, म्हणजे पाऊस न पडल्यामुळे किंवा पाऊस आला नाही तर त्याला आपण काय म्हणतो, मान्सूनमधील खंड असे म्हणतो. आता किंवा थोडक्यात त्याला म्हणतात पाऊस न पडण्याची कारणे असू शकतात. ही कोणकोणती कारणे ते आपण थोडक्यात लक्ष देऊया की कोणत्या कारणामुळे पाऊस पडू शकत नाही, तो कुठल्या गोष्टीमुळे किंवा अडथळा निर्माण होऊ शकतो, तर पाऊस येणारे उष्णकटिबंधीय आवर्त वारंवार निर्माण न झाल्याने अशा प्रकारचा खंडही पडू शकतो. किंवा उत्तर भारतात मान्सूनच्या द्रोणीच्या स्थानामुळेही पाऊस पडत नाही असे आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा पश्चिम राजस्थानामध्ये वातावरणाच्या निम्न स्तरावर तापीय परिस्थितीमुळेही पाऊस पडत नाही असे आपण म्हणू शकतो. किंवा तापमानाच्या विपरीततेमुळे घेऊन जाणाऱ्या वाऱ्यांना उंचीवर जाता येत नाही. म्हणजे ह्याही गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहे की मान्सूनमधील खंड का पडला गेला आहे. मान्सूनमध्ये खंड पडण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की पाऊस घेऊन येणारा उष्णकटिबंधीय आवर्त वारंवार निर्माण न झाल्यामुळे अशा प्रकारचा खंड पडतो. किंवा उत्तर भारतामध्ये मान्सून द्रोणीच्या स्थानामुळेही पाऊस पडत नाही. किंवा त्याहीबरोबर त्यानंतर पुढं आपलं गेल्यानंतर आपण पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.
बरं, त्याही पुढे गेल्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की ज्या ठिकाणी पश्चिम राजस्थानमध्ये वातावरणाच्या निम्न स्तरावर तापीय परिस्थितीमुळे या ठिकाणी पाऊस पडत नाही, म्हणजे ह्या गोष्टींमुळे मान्सूनमधील खंड आपल्याला बघावयास मिळत असतो, आपल्याला असं म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात तापमानाची विपरीतता काय आहे आणि तापमानाची विपरीतता तुम्हाला माहिती आहे की तापमानाची विपरीतता काय असू शकते. घेऊन जाणाऱ्या वाऱ्यांना उंचीवर जाता येत नाही, उंचीवर जाता येत नाही, म्हणजे त्यावेळेस त्या ठिकाणी नक्कीच मान्सूनचा खंड हा म्हणता येईल. त्यानंतर मान्सूनचे निर्गमन. आता मान्सूनचे निर्गमन कसे होते, तर मान्सूनचे निर्गमन हे भारतामधून वायव्येच्या भारतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन सुरू होते. आता सर्व भागामध्ये मान्सूनचे निर्गमन होते तर बघा, द्वीपकल्पाच्या दक्षिण भागातून मध्य ऑक्टोबरला मान्सूनचे निर्गमन होते. म्हणजे सप्टेंबरला सुरू झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये मान्सूनचे निर्गमन पूर्णपणे झालेले असते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसागरावरून वारे वाहताना त्या बाष्प गोळा करतात आणि बाष्प गोळा करत असताना हे वारे ईशान्य मान्सून वारे निर्माण होतात आणि ईशान्य मान्सून वारे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी त्यावेळेस पाऊस देतात आणि पाऊस दिल्यामुळे थोडक्यात या ठिकाणी आपण म्हणतो की मान्सूनचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पावसाळा किंवा नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या काळातील परिस्थिती काय आहे, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये हवामानदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे पावसाळा आहे असं आपण या ठिकाणी बघितलं. म्हणजेच 4 महिन्यामध्ये जो काही पाऊस पडतो त्यावरच महाराष्ट्राची सुजलाम सुफलाम किंवा महाराष्ट्रातील असणारे लोकांचे जीवन अवलंबून आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच याविषयी त्याचबरोबर नैऋत्य मान्सून वाऱ्याची निर्मिती कशी होते, भारतीय मान्सूनची संकल्पना काय आहे किंवा मान्सून निर्मिती बाबतीमध्ये काय काय स्पष्टीकरण दिले गेले आहेत किंवा मान्सूनचे स्वरूप कोणकोणत्या घटकाच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता आलं किंवा त्याचबरोबर मान्सूनचे आगमन असेल, मान्सूनची वाटचाल असेल किंवा वायव्य भागातील कमी दाबाचे केंद्र असेल व आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्यामधील नाते असतील, या सर्व गोष्टींचा, त्याचबरोबर पश्चिम जेट स्ट्रीमच्या निर्गमनानंतर आंतर कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा असेल किंवा पूर्वीय जेट स्ट्रीमचे आगमन असेल, मान्सून निर्मितीची संकल्पना असेल, पर्जन्यक्षम प्रणाली असेल किंवा पावसाचे वितरण असेल, मान्सूनमधील खंड का निर्माण होतो, मान्सूनमधील खंड असताना कोणकोणत्या कारणामुळे मान्सूनमधील खंड होतो, कोणकोणत्या गोष्टीमुळे मान्सूनमध्ये खंड कारणीभूत ठरत असतात किंवा मान्सूनचे निर्गमन होत असताना कोणत्या महिन्यामध्ये मान्सूनचे निर्गमन होते, भारतामधून कोणत्या महिन्यातून होते आणि भारताच्या द्वीपकल्पीय भागातून कोणत्या महिन्यामध्ये मान्सूनचे निर्गमन झाले असे हे आपण आजच्या तासिकेला बघितले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस पडत असताना कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडतो, कोणत्या भागामध्ये किती सेंटीमीटर पाऊस पडतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस किती आहे, विदर्भात पडणारा पाऊस किती आणि किंवा पश्चिम मराठवाड्यामध्ये पडणारा पाऊस किती आहे किंवा सह्याद्री पर्वत असेल किंवा कोकणामध्ये पडणारा पाऊस, या सर्वांचं वितरण आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.